उत्पत्ती ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडत असेल की देवाने जगाची निर्मिती का केली? व्हाय डिड गॉड क्रिएट द वर्ल्ड? देवाने जगाची निर्मिती का केली? आणि कलसीकरास अध्याय 1 आपल्याला काय शिकवतं? कोणासाठी झाली निर्मिती? प्रभू येशू ख्रिस्तासाठी. सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झाले आणि त्याच्यासाठी निर्माण झाले. आणि म्हणून तो आपण शिकतो की तो देवाचं ह्या उत्पत्तीद्वारे किंवा जगाच्या निर्मितीद्वारे माणसाचं गौरव होत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होतं. कारण की जगाची उत्पत्ती जी आहे ती येशू ख्रिस्ताच्या गौरवास्तव झालेली आहे. आणि त्यामुळं देव ह्या निर्मितीचा केंद्रबिंदू आहे, माणूस ह्या निर्मितीचा केंद्रबिंदू नाही. कलसीकरा स्पष्ट रीतीने शिकवतं की त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी आणि त्याच्याकडून जगाची निर्मिती झाली. आणि त्याच प्रकारे प्रियांनो, इब्री लोकासपत्र अध्याय 1 आणि वचन 2 आणि 3 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच विश्वाची निर्मिती झाली. आणि केवळ येशू ख्रिस्ताने विश्वाची निर्मितीच केली नाही, तर तो विश्वाधार आहे. म्हणजे ह्या विश्वाला, ह्या युनिव्हर्सला येशू ख्रिस्त चालवत आहे.